पण ते शरीर नीच आहे, निंद्य आहे. पण नीच शरीर, निंद्य शरीर, अपवित्र शरीर आम्ही कसं काय ओळखणार? आम्हाला काय सांगता ना? तेव्हा त्याचा तपशीलही द्यावा, कोणतं शरीर नीच आहे, निंद्य आहे. तेव्हा आकाशवाणीने त्याचा तपशील दिला. हस्तौ दान विवर्जितौ, श्रुतिपुटौ सारस्वत द्रोहिणौ, नेत्रे साधु विलोकनेन रहिते, पादौ न तीर्थंगतौ, अन्यायार्जित वित्त पूर्ण मुदरम, गर्वेन तुंगम शिरो, रे रे जंबुक मुंच मुंच सहसा, नीचम सुनिंद्यम वपुः. रे रे जंबुक मुंच मुंच, सोड 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 सोड. ते नीच शरीर आहे, निंद्य शरीर आहे, तू सोड. कोणतं शरीर निंद्य नीच आहे? पहिलंच सांगितलं, हस्तौ दान विवर्जितौ. ज्या हाताने दान केलेलं नाही ते शरीर नीच आहे, निंद्य आहे. श्रुतिपुटौ सारस्वत द्रोहिणौ, ज्या शरीराच्या कानाने सत्कथा श्रवण केलेली नाही. श्रुतिपुटौ सारस्वत द्रोहिणौ, नेत्रे साधू विलोकनेन रहिते, ज्या शरीराच्या डोळ्याने चांगलं असं काही पाहिलं नाही, एकही माता दिसले नाही, एकही दृष्टीने चांगलं काही पाहिलेलं नाही. नेत्रे साधू विलोकनेने रहिते, ज्या शरीराच्या डोळ्याने चांगलं पाहिलेलं नाही. नेत्रे साधू विलोकनेन रहिते, पादौन तीर्थंगतौ, ज्या शरीराच्या पायाने तीर्थयात्रा केलेल्या नाहीत. पादौन तीर्थंगतौ, अन्यायार्जित वित्तम, अन्यायाने मिळवलेलं वित्त आहे. त्या शरीराने अन्यायाने वित्त मिळवलेलं आहे. अन्यायार्जित वित्तम पूर्ण उदरम, अन्यायाने मिळवलेल्या पैशावर ज्याने आपलं पोट रुंदावलेलं आहे. अन्यायार्जित वित्त पूर्ण उदरम, गर्वेन तुंगम शिरो, ज्या शरीराचं मस्तक अभिमानाने, गर्वाने उंच असं ताट आहे, अशा शरीराला तू स्पर्श करू नको. रे रे जंबुक मुंच मुंच सहसा, नीचम सुनिंद्यम वपुः, त्याला तू स्पर्श करू नको. म्हणून ते शरीर, ज्या शरीराच्या हाताने दान केलं नाही ते शरीर निंद्य ठरलं जातं. म्हणून आपण या शरीरात हाताने दान केलंच पाहिजे. दान करण्यातून एक लक्षात घ्या, संपत्ती संपत नाही. दान करण्यातून संपत्ती फिक्स डिपॉझिटला जाते, अनंत पटीने त्याची वाढ होते. दिल्याने संपत्ती संपत नाही, दिल्याने वाढली जाते, अधिक आपल्याला मिळते. आपण देऊ त्याच्यापेक्षा अनंत पटीने आपल्याला मिळत असते. म्हणून दिलं पाहिजे. यावं असं जर वाटत असेल, संपत्ती आपली यावी, आणखी वाढावी, संपत्ती वाढावी असं जर वाटत असेल तर पहिलं देत चला, म्हणजे येत राहील. दिलंच नाही तर येईल कुठून? तपे विना दैव दिधल्या वाचुनी फलप्राप्ती कैसी. नाथ महाराज हरिपाठात सांगतात, दिल्याशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही, द्यायला शिका म्हणजे अनंत पटीने येत जाईल. तुकोबारांनी याकरता एक इतका सुंदर मार्मिक दृष्टांत दिलाय आपल्याला. आपण सर्व शेतकरी मंडळी आहात, आपण पेरणी करतो.